नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानामध्ये नेहमी देशामध्ये पहिल्या 5 नंबरमध्ये त्यांचा क्रमांक आलेला आहे। शहरातला कचरा उचलणे, साफसफाई करणे आणि त्याच कचऱ्याचं वर्गीकरण करणे यासाठी हा नंबर दिला जातो। ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा हा केला जातो। मात्र प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी योग्यरित्या हे कचऱ्याचं वर्गीकरण होत नसल्याचा आरोप आहे तो शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात आलेला आहे। मी सध्या तुर्गा या ठिकाणच्या डम्पिंग ग्राउंड वरती आहे आणि मोठमोठी मशिनरी आहे ती या डम्पिंग ग्राउंड वरती बसवण्यात आलेली आहे। मात्र अनेक मशिनरी ह्या आताही पूर्णपणे बंद पडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या मशिनरी पूर्ण बंद पडल्यामुळे या ठिकाणी जे काय कचऱ्याचं वर्गीकरण होते ते या ठिकाणी तुम्ही पाहता की समोर काही कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं। त्यामुळे संपूर्ण शहराचा कचरा हा काही कामगारांच्या हातातून वर्गीकरण होत नाहीये। त्यामुळे केंद्र सरकारच्या कमिटीला या ठिकाणी फसवलं जाते, कचऱ्याचं योग्यरित्या वर्गीकरण केलं जात नाही आणि संपूर्णपणे हे फसवेगिरी करून या ठिकाणी हा पुरस्कार लाटला जातो, अशा प्रकारचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केलेला आहे। सर, आपण आता सध्या डम्पिंग ग्राउंड वरती आलेलो, तुम्ही काय आरोप हा करता की अजिबात वर्गीकरण व्यवस्थित होत नाहीये? अजिबात 200-300 गाड्या कचरा येते त्या ठिकाणी वर्गीकरण सेग्रिगेशन हा बिलकुल होत नाही। प्रोसेसिंग काही होत नाही। आता नाही, गेल्या 10-12-13 वर्षापासून सेग्रिगेशन होत नाही। जर सेग्रिगेशन झालं असतं की 100% 8 डोंगर उभं राहिले नसते। सेग्रिगेशन होत नाही। 100% कचरा इथं 250 गाड्या इथं आणून टाकतात, इथून उचलून फक्त लँडफिल साईडला गाडी जातात। हे फक्त आतापर्यंत जे टेंडर निघालेत ते पैसे सगळे गेलेत, कॉन्ट्रॅक्टरला दिलेत, ते पैसा कोण वसूल करणार आहे? 15 वर्षापासून जर एखादा राजनीतीचा नेता जर येऊन कोणी बघितलं असतं तर त्यांना कळालं असतं। मी प्रत्येक वेळेस ओरडतोय प्रोसिजिंग होत नाही, प्रोसिजिंग होत नाही, बोलतोय 100% प्रोसिजिंग होतंय, फक्त 99% होतात, 2% वेस्टेज कचरा होतंय। नवी मुंबईमध्ये कचरा मुक्त नवी मुंबई अशी तुम्ही मिरवताय, कशा करता मिरवताय? आज तुम्ही प्रत्यक्ष फक्त मी आज येतोय तर बाजूला राहतोय, मला माहितीये त्या ठिकाणी 100% आज जर प्रोसिजिंग झाला असता की आज एवढ्या 8-8 डोंगर उभं राहिले नसते। 8 डोंगर का उभं राहिले? तुमचे 100% कचरा लँडफिल साईडला जाते, प्रोसेसिंग काही होत नाही। आतापर्यंत एवढे टेंडर काढले, कुणाच्या घशात टाकलेले ते सगळे काढायला पाहिजे या लोकांची। माझं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस ओरडतोय त्या ठिकाणी 100% प्रोसिजिंग होतंय। अरे ऑफिस मध्ये बसून कुणी अधिकारी चालत नाही, त्या ठिकाणी प्रत्येक 100% प्रोसिजिंग होतंय का नाही होत या गोष्टीचे पण भान पाहिजे। मोठमोठ्या मशिनरी बसवण्यात आले, मात्र सगळ्या मशिनरी जवळपास बंद आहेत। हे मशिनरी फक्त नावाला आहे, ते मशिनरीचे काही काम नाही प्रोसिजिंग होतंय, काही नाही। फक्त आता तुमचे चालू आहे मशीन उलटा बिलटा फिरवायचे, उचलायचे, कचरा टाकायचे, बाकी आज नाही। 10 वर्षापासून 15 वर्षापासून तीच चालू आहे। नाही कुठे 10% जर प्रोसिजिंग झालं असतं ना तुमचे 90% तिकडे गेले। 10% नाही, फक्त 1-2, मी तर बोलतो 5%, 2% पण प्रोसिजिंग होत नाही। 100% कचरा सगळ्या लँडफिल साईडला आतापर्यंत गेले म्हणून आज एवढे डोंगर उभा आहे। नाहीतर हे ते बोलतात प्रोसिजिंग होतं आमची 100% प्रोसिजिंग, फक्त 10% फक्त वेस्टेज कचरा, 10% वेस्टेज कचऱ्यामध्ये एवढे डोंगर उभं राहिले नसते। करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र हे सगळं मोठा भ्रष्टाचार असं मला तर एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही बघताय प्रत्येकच्या डोळ्याने बघा ना। आज 13-14 वर्षापासून काम चालू आहे, 100% आता लँडफिल साईडला कचरा जात आहे, प्रोसेसिंग काही होत नाही। कोण बोलतंय? खुर्चीवर बसून बोलतोय मी 100% प्रोसेसिंग होते, त्याला झालं ना मी आयुष्यभर हे गुलामगिरी करेन महापालिकेत, मी नगरसेवक पदाची राजीनामा देईन, मी पब्लिक साठी काही करत आहे की त्या ठिकाणी एक खोटं बोलतायत। प्रत्येकाने येऊन जर बघितलं असतं आज या परिस्थिती निर्माण झाली नसती, आज 8-8 डोंगर उभं राहिले नसते। तुम्ही देशाला फसवणूक करताय, आमच्या सारख्याला तर सोडा, आमचं तर तुम्ही ऐकून घेत नाही। आम्ही ओरडतोय, अरे हे काय त्यांच्या स्वार्थासाठी ओरडतात? कोण स्वार्थासाठी ओरडतात? आतापर्यंत एवढे टेंडर झाले, एवढे कचरा लँडफिलवर साईड केले, पुन्हा कोणाला टेंडर दिले, काय काय दिले, काढायला सगळ्यांच्या कशातून? याच्यामध्ये आता स्वच्छ भारत अभियानामध्ये आपण पुरस्कार घेतो, याच्यामध्ये फसवलं जाते असं तुमचा आरोप आहे? एक काम करा, स्वच्छ भारत अभियान मध्ये आपण सरळ सरळ देशाला फसवणूक करतो। आज एक काम करा, आज एक कचरा हे एवढंच कचरा असते, त्या दिवशी सगळ्या गाड्या बंद असतात, पुरा साफसफाई करून फक्त ते एक रफल चालू असते, तिथे एक प्रोसिजर करायचे, ते फक्त चालू असते। त्या ठिकाणी 4 या 5 गाड्या कचरा असतात, पुरा त्या दिवशी जे लोक येणार असतात त्या सगळं बंद असतं। पूर्ण कचरा जर लँडफिल, तुम्ही सर तुम्हाला माहिती आहे, पत्रकार आहे तुम्ही, जर प्रोसेसिंग जर 100% झाले असते डोंगर कशाला उभं राहिले असते? का डोंगर उभं राहिले असते? कशा करता प्रोसिजिंग होते 100%, खत निर्मिती होते,
मग काय एवढं डोंगर उभं राहिले? फक्त 10% पण प्रोसेसिंग होत नाही. सरकारने चौकशी करावी या संपूर्ण प्रक्रियेची. मला तर एकच म्हणायचे, सरकारने अतिशय खोल जाऊन चौकशी करायला पाहिजे. ज्यांनी करून ज्याचे अधिकारी असतील त्याला ह्या गोष्टीचा सबक शिकला पाहिजे. नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबई शहराला जरी स्वच्छ भारत अभियानामध्ये पुरस्कार मिळत असला तरी या ठिकाणी अजिबात कचऱ्याचं ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण होत नसल्याचा थेट आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केलेला आहे. विनायक पडेल, एबीपी माझा, नवी मुंबई.